श्री स्वामी समर्थ. भाविक सज्जन हो, भगवान श्री विष्णूंनी जगाच्या कल्याणाकरता अनेक विविध अवतार धारण केले. त्यातील भगवान श्री दत्तात्रय अवतार जगाचे गुरुपद घेऊन अखिल विश्वाला मार्गदर्शन करण्यासाठी घेतला. इसवी सन 1149 छेलीखेडे पंजाबमधून प्रगट होऊन भगवान श्री दत्तात्रेयाने आगळा वेगळा बुद्धीला आगम्य असा श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. 229 वर्षे श्री स्वामी समर्थ महाराज हे अखिल विश्वामध्ये चीन, मलया, सिंगापूर, संपूर्ण भारतभर भ्रमण करीत होते. इसवी सन 1378 मध्ये पिठापूर आंध्र प्रदेश येथे श्रीपाद श्री वल्लभ हे नवीन नामाभिधान धारण करून सुमारे 150 वर्षे अंधश्रद्धा दूर करून खऱ्या देवाची ओळख विश्वाला करून दिली. इसवी सन 1528 मध्ये कारंजा, विदर्भ, महाराष्ट्र येथून नृसिंह अवतारात सुमारे 100 वर्षे कार्य केले. या काळात औदुंबर, वाडी, गाणगापूर यासारखी महान तीर्थक्षेत्रे तयार केली. संपूर्ण भारतात धर्मजागृती करून हिंदू साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1678 मध्ये या अवताराची सांगता करून पुन्हा मूळ श्री स्वामी समर्थ अवतार धारण केला. इसवी सन 1856 मध्ये अक्कलकोट मध्ये प्रवेश करून सुमारे 22 वर्षे आगळ्या वेगळ्या पद्धतीने जो भेटेल त्याला दुःखमुक्त करून स्वयंभू बनवले. अनन्य भावाने चिंतन केल्यास सर्व प्रकारच्या योग क्षमाची हमी दिली. पूर्वसंचिताचा मागोवा न घेता सर्वार्थाने कल्याण केले. मात्र हे करताना वाऱ्या किंवा खेटे घालावेच लावले नाही. कुठेही प्रचारात्वा प्रवचने न करता संस्कृती व सदाचार या विषयाचे मूळ विचार मांडले. इसवी सन 1878 मध्ये समाधी घेतल्याचे केवळ नाटक करून लौकिक दृष्ट्या देह संपवला. परंतु त्यांचे हे कार्य आजही तितक्याच वेगाने दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक मार्गातून राहील. हा मार्ग गुरुप्रणित मार्गावर अधिष्ठित आहे. जो भक्त निष्ठेने अहंकार विसरून महाराजांना जीवनाचे अधिष्ठान बनवतो त्यांचे जीवन श्री स्वामी समर्थ महाराज सुखकर व शांतिमय बनतात. श्री स्वामी समर्थ महाराज ही एक शक्ती असून श्री स्वामी समर्थ हा एक शक्तिमंत्र आहे. म्हणून प्रत्येक सेवेकराने नित्य सेवा म्हणून रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचे दररोज क्रमशः 3 किंवा 7 अध्याय वाचून पारायण करावे. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अध्याय वाढले. 12 वर्षाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रती कपटयुक्तीने फसुपाती परी झाले विरतची. खिन्न झाला तोळापा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज वनितया बाळापा प्रिय असे झाला. वर्तलेशे वर्तमान बाळापानी एकनिष्ठ होणं स्वामी शिवरात्री अत्यादरे करीत असे. स्वयंपाकादी करावाशी लज्जा वाटत असे त्याशी तयात एक समयाशी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सन्निध गुरु असे जाणं निरंतरो ऐसे बोलता सद्गुरु बाळापा म्हणे समजला. अनेक उपाय करून शुद्ध केले बाळापाचे मन स्वामी विने दैवत्य अन्न नशेची थोर या जगी. सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्राजा विरतची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळा परिपूर्ण भरवस होतात याचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघु शंका लागता स्वामीशी बाळापाते उठले. त्रिनिगरणी करी घेऊन गेले बाहेरी पाहुणे ऐशे परी बाई अंतरी कोपले. म्हणे याने येऊन स्वामी केला आपणा देणं माझे गेले श्रेष्ठपण अपमान झाला. ते पासून बाळापाशी त्रास देते अहर्निशी गाराने सांगता समर्थाशी बाई ते बोली ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्यांच्या घरी येतो तो थोडापा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयाशी द्रव्यशाभूत असे संप्रद लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिर माझी समर्था राहिले असता आनंदाता वर्तमान वर्तले. कोण्या भक्त समर्थाशी अर्पिले होते चंद्राराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीचे मनात विचार येता त्वरित चंद्राबाईशी बोलत चंद्रार द्यावा की.
सुंदराबाई बोलली चोळापादळी ऐशे कथा त्या काळी जमादार पटविला. गंगुलाल जमादार चोळापादळी सत्वर मणी देवाजी चंद्रार राणीसाहेब मागती. चोळाप बोले तयाशी हार नाही अम्मापाशी, बाळा पाटील तयाशी तुम्ही मागून घ्यावा की. ऐशे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळा पादळीवनी सत्वरहार मागू लागे. बाळा बोले उत्तर आपणापाशी चंद्रार परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐशे ऐकून बोलणे जमादारपाशी चोळापा करणे जबाब दिला चोळापाने बाळापाती ती तरी घ्यायचे. ऐशे भाषण ऐकून जमादार परतून नूप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळापाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईंनी गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार होता चोळापाच्या करी, जो होता आजवरी तो काढून त्या दुरी करावी राणी म्हणतसे. पहिलेच होते बाईच्या मनी साई झाली आता राणी, सुंदराबाईचा गंगणी हर्ष तेव्हा न समाये. चोळापाने आजवरी केली समर्थांची चाकरी, धन प्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तयाळी पडले होते श्रीजवळी, तयांची करून जोळी समर्थ करी घेतली. अलग बोल उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला, त्यावेळी सर्वत्र आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उन्हेत येते, जे जे द्रष्ल्या ते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकिले आणून, न लागता एक क्षण 100वर गंती झाली. झोळी चोळापाते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळापतीचे फिटलेले न सोसताता असावे. पाहुणी द्रव्याशी आनंद झाला तयाशी, परी नाले मानसी श्रीचरण अंतरले. त्यास आले मास दोन, पुढे काय झाले वर्तमान, राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले. त्याने उठून चोळापाशी आपण बसले स्वामीपाशी, चोळापाच्या मानसी दुःख फार झाले. स्वामी पुढे वस्तू त्या शिपाई उचलून येती, चोळापाते काय न देत नीती तरी घेती हिसकावणी. चोळापाशी दूर केले बाईशे बरे वाटले, ऐशे काही दिवस गेले बाळापाशावा करीती. कोणी एका अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागवणी दुष्ट तरी ताडण करी भोसाळ. ते ऐकून बाळापाशी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे येतोनी. ऐसा केला विचार झाले असता रात्र, बाळापा गेले बिरडावर खिंदाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतुनी, याकरता दुसरीनी समर्थाजवळी पातले. आपली आज्ञा घ्यावा याकरता बाळापातो या समयाशी, अंतर्ज्ञानी समर्थाशी तात्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवकास बोलिले काही समर्थ, बाळापा दर्शना येत त्याशी आसन दाखवावे. बाळापा येता त्या स्थानी आसन दावले सेवकाने, तेव्हा समजली जमणे आज्ञापना मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्याला गुण, तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्याने मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत शोक ठेवला जपांचा. काढून दिले बाळापाशी आनंद झाला बाईशी, गर्भरेती कोणाशी मानिशी न झाली. सुंदराबाईशी करावी दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार कोणी दावी ती. जे कोणी दर्शन येत त्याशी बाई द्रव मागत, धनधान्य साठवित अशा प्रकारे कोणी. बाईची कृती दरबारी विदित केली थोरथोरी, बाईन दावी श्रीचरणापासून. तरी राणीची प्रीती बाईवरी भोवती, या कारणे कोणाप्रती ध्येय काही होईना. अक्कलकोटे त्यावसरी माधव बर्वे कार्यभारी, तयाश हुकुम झाला सत्री बाईशी दूर करावे. परी राणीस भिवून तैशने केले तयानी, समर्थ दर्शनाशी एकेदिनी कारभारी पातले. तयाशी बोलती समर्थ कैसा करता कारभार, ऐशा ऐकून उत्तर बर्वे म्हणी समले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवली फौजदाराशी, कैद करून बाईशी आणावंती सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईशी बांधी फौजदार, बाई करी शोकभार घेतवर बडवणी. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीच्या सेवेकरता सरकारवरून तत्वता पंचनिर्मिळ व्यवस्था केल्याशी नोकराया. मग सेवा करावाशी घेऊन गेले बाळापाशी, मंत्री देव तुम्हाशी पगारा सरकारातून. बाळापा बोले तयाशी द्रव्येश नाही अम्माशी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळापाचा जप होता पूर्ण, एका भक्तात सांगून करवले श्रींची उद्यापन हिशोब घेतला. बाळाप्पा आणि चाकरी एकदम सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थाते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळापारात श्रीपादुकांची पूजा कीर्त निरार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळापा श्रेष्ठ, त्यावर श्री समर्थ करीत होते प्रेमभाऊ. ऐसे बाळापाचे चरित्र वर्णलेसे संकलित, स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैशी सद्गोचरणे आसक्ती, तेने येत मोक्षाती अन्य साधन विरतची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण, पृथ्वी सावधान श्रवणे आदर धरावा. उगीच करती दांभिक भक्ती, त्यावेळी स्वामी कृपा न करती. सद्भावजे नमस्कारती, त्यावेळी होती कृपाळू. पुढले अध्याय सुंदर कथा ऐका श्रोते देवण चित्ता.
जेणे निवार सर्व येता पापराशी दोंग होती. अक्कलकोट निवासा जय जय स्वामीराया, रात तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्तपुरस्तो त्रयोदशाध्याय गोळा. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभ भवंतु. कुंडली गुरुदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित त्रयोदशाध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरितामृत आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदवावया बुद्धी दे स्वामीराया, चरित्र ऐकून श्रोत्या संतोष हो भूसाळ. कैशी करावी आपुली भक्ती हे नेनो मी मंदमती, परी प्रश्न करता श्रोती अल्पमती सांगत असे. प्राप्त काळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन कोरडी. प्राप्त कर्मे आठवून मग वैसावे आसनी, भक्ती धरून स्वामी चरणी पूजन करावे दीक्त. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंचन लावून सुहासु कुसमे अर्पावी. धूप दीप नैवेद्य फलतांबुका दक्षिणा शुद्ध, अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या. षोडशोपचार पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपादी अर्पून नमस्कार करावा. जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममात्र श्रेष्ठ पै. अनुभव सुवासोदन कासाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिस साजारी. मग करावी प्रार्थना जय जयाजी आगारणा, परात परा कैवल्य सदना ब्रह्मानंद दिवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदबंध जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया, भक्त न तारावया अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी भय. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिकापाली समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझे हवी आणि होता, दाता आणि देवता तुझा समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तुझे व्यापिले समग्र, तुझ लागी आधी मध्याग्र कोटे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेश्वरा. वेदांतातही तर्कचातरे शास्त्रातही नावरे विष्णू शंकर एकसरे कुठीच झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवळ आपुली सुती सहस्त्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माता रक्षा मजी समर्था, कृपा कटाक्षी दिनानाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना अनाविजय आपल्या मना, कृपा समुद्रायमना आश्रय दे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसन, ये लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे. दुस्तरा बहुसागर याची पाव पहिले तिर, तत्व नामतरणी साचार प्राप्त मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे. किती वर्ण आपुले गुण द्यावे मग सुख समाधान, अज्ञान तिमिर निर्सोन ज्ञानार्क हृदय प्रगल्पय. शांतिमनी सदा वसो व्रता मन नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे निरसो तुझ्या बहिणी चित्त वसो, वृत्ताविषयी याची नसो वासना या मनात. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने वसुगम दुर्गम जो भोपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी खोटेता खरे विजय सर्वदा. आप्तवर्गांचे पोषण न्यायमार्गावर मन, इतके देवरदान कृपा करुणी समर्था. असून या संसारात प्राचिंतो नामामृत, प्रपंच आणि प्रमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंदोय समर्था, संतोष नितत्वता वरप्रसादे देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. तेने वाढेल बुद्धी खरे खरे त्रिशुद्धी, अनुभवाची प्रसिद्धी करतील स्वामी भक्त. श्री स्वामी समर्थ असा षडाक्षरी मंत्र, प्रीतीने जपावरत्र तेने सर्वार्थ पाहिजे. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिका लागुनी, मुख्य जप चौवर्णी, स्त्रिया निशिदिनी जप यांचा करावा. प्रसंगी मानस पूजा करता, ते पिवे समर्था, स्वामी चरित वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैशी करावी स्वामी भक्ती हे ज्ञानो मी मंदमती, परे असता शुद्ध चित्ती त्याची भक्ती श्रेष्ठ पै. आम्ही स्वामी भक्त मिळू नये लोकात, दयाशी भक्तीचा दंबेवर्त निष्फळ भक्त दयांची. दंडे षोडशोपचार पूजिता, परिप्रिय नव्हेची समर्था, भावे पत्र पुष्पार्था समाधान स्वामी ते. जय जयाजी आनंद कंदा, जय जयाजी करुणा समुद्रा, विष्णू शंकराच्या छंदा कृपा करुणी पुरवावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भावी भक्त. चतुर्दशाध्याय गोळा. श्रीरस्तु शुभ भवंतु.
कुंडली गोरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त पंढरीनाथ महाराज जय 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 रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। न लगे करणे तीर्थाटन हट योगादी साधन वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधने कारणे अंतरे स्वामी भक्ती करता चारी पुरुषार्थ येथे आता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काय न उरेची वर्तत असता संसारी स्वामीपती आठो अंतरी तया ते भवसागरे निश्चय तारती समर्थ सर्व कामना पूर्वण अंतिदावती सुरभवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देई मंगळवेळ ग्रामात राहत असता त्रिसमर्थ ग्रामवासी जन समस्त वेडामंती तयाशी आपुल्या प्रख्याती हे नसे ज्यांच्या चित्ती सोइच्छा वर्तन करती काही न जाणती जनवार्ता कोणाशी भाषण करती कवनाचे ग्राण जाती दृष्टोत्तर जनताळती तरी क्रोध नयेची शीतोष्णाची भीती नसे ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समान सुख दुःख समान सदा तृप्त असे मन लोक वस्ती आणि वन दोन्ही जया सारखी परमेश्वरूप येती ऐशे ज्यांच्या वाटे चित्ती ते करती स्वामी भक्ती जनहस्ती तयाते त्यावेळी मंगळ वेळात बस्सापा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दिनस्थिती तयाची बस्सापा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजारी 18 विश्व दारिद्र्य पोटा भाकरी न मिळे तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर येती राज कंटक्षय करून ते केले शेन ऐशे नवल देखून लोटांगण घालीत असे अंतरी पटली खुन इति ईश्वास पूर्ण म्हणून सुखेशयन कंटक्षावर केले अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कडाक्षरुणी दासाकडे भावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडणी स्थविता झाला बहुत प्रकारे सकल ब्रह्मांड नायका कृपागणा भक्त पालका पाप ताप दैन्य हरता विश्वपती जगद्गुरु पाहुणी प्रेमळ भक्ती अंतरी संतोष येती वरदास्त ठेवीती तत्काळ मस्तिक तयांच्या बस्सापाचे श्रीचरणी मन धरले तेपासून गावू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात आयशे पाहुणे हसत कुटील जन तयाते वेड्याच्या नादी लागला संसाराने सोडीला घरदार सरला वेडा झाला निश्चय मग बस्सापाची कांता ऐकून अशी वार्ता करीत शाकांता म्हणे घर बुडाले आधीचा आम्ही निर्धार परी मोलकर मजुरी करून करतो तुमजन आता काय करावे बस्सापायचा ग्रासी दृष्टोत्तर बोले त्याशी म्हणे सोडणी संसाराशी वेडे काय लागले परी बस्सापाचे चित्त स्वामीचरणी आसक्त जन अपवादा न भीत नशे चाड कोणाची ऐशे लोटले काय दिन काय झाले वर्तमान हे होऊन सावधान चित्त देऊन ऐकावे एके दिवशी अरण्यात बस्सापा सामशा करीत तव झाले असे रात घोर तप दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही म्हणी 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बस्सापा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात कृशापदे ओरडती आधीच रात्र अंधारे वृक्ष दाटले नानापरी मार्ग नदिशे त्या माजारे चरणी वृत्ती कंटक परी बस्सापाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहबान नशाची तो समर्थ केले नवल प्रगट झाले असंख्य आलं भूभाग व्यापिला समग सकळ तेजाग्नी समान पाद स्पर्शा सर्पा झाला बस्सापा भानावरती आला अपरिमित देखील सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहतो तो दिशे सर्वमय पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी तो तयाशी मधुर उत्तरे समर्थ काय बोलले भिवू नको समय जितके पाहिजे तितके घेई न करे अनुमान काय दैव तुझे उदले ऐशे बोलता समर्थ बस्सापा होय सोडीन त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकी एका सर्पावरी गुंडाळून सर्पा त्वरित शत्रू तुणी घेत तव सर्प झाले गुप्त तेजे नष्ट झाले तेथून परतले 17 ग्रामा माझे आले बस्सापा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपला अंगवस्त्र बस्सापा सोडणी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाले ऐशे नवल एकूणी चकित झाले अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नाही निवाती त्याशी बोलती यतीश्वर खरी जावेता सत्वर सुखे कराव संसार दारापुत्र पोषिजे आनंदोनी मानसी बसावता ग्रासी वर्तमान सांगता कांतेशी त्यांतरी सुखावे कृपा होता समर्थांची वार्तांवर दैन्याची याविषयी बस्सापाची गोष्ट साक्ष देत असे असो तो बस्सापा भक्त संसार सुख उपभोगित रात्र दिन श्री समर्थ मंत्रजपे अत्यादरे पापताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन दिवसन जाय ते पदरात दिन प्रेमे विष्णू शंकर घ्याती पुढे कथा सुंदर स्वामी सुतांचे चरित्र मन करुणी स्थिर सादर होणे ऐकावे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भावी परिसोत
पंचदशाध्याय घोडा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभ भवन्तु. कुंडली गौरधर विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. पंढरीनाथ महाराज जय. जय जय रघुवीर समर्थ. कालिका माता स्तोत्र. प्राप्त स्मरामी भवभीतरासुरे श्री काली कृतार्कनयना नवमेघ वर्धन. सूर्यंदो नयनी भ्रुकुटी करालाम. सुक्त प्रारुचिरा नरमुंड माला. प्राप्त नर्मामी शूरूप सोपविष्टाम. मार पवित्रकरकांची उभुशी तांडवदिन. मुंडा भजे वर्मशी ददर्ती कराब्य. कर्णा वसंत शोभी किशोर भूषणा. प्राप्त वर्जावी निज भक्ती परद दात्री. धात्री समस्त जगता धृत वाक्य धात्री. पंच त्रिकोणले करो सामरस्य. आद्यैच शक्ती निकरे स्मृतिभी परिताम. प्राप्त स्मरामी वसुयत्र सरोजमध्ये. मातृ वसुभैरव भैरवी. वित्ताम स्वागे सडंग युवर्ती पदरती करलाम. प्राप्त देव ऋषी मुंड शिवमुंड शिवापम. माया महासुरर शिवरूपिणीताम. कालानुबद्धवृद्धी जननी परावा. ये श्लोक पंचमंती पठंती प्रभाते. काली स्मृत्यानुदीन भूभार नम्रा. विद्या विलासक धनच्चलब्धा. चाते प्रयंती शोमन्य लाभा. इति श्री महाकाली स्तोत्र. श्री महाकाल्यार्पणमस्तु. हरि ओम. हिरण्यवर्णा हरिणी सुवर्ण रजस्त्रयाम. चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी. एषा हिरण्यविंदे ग्रामस्थ पुरुषानहम. अश्वपूर्वा रथमध्या हस्तिनाद प्रबोधिनी. श्रीयदेवी मूपहयम श्रीमादेवी जुषताम. कासोस्मिता हिरण्य प्रकारा आद्रा ज्वलंती तृप्ता प्रयंतीम. पद्मस्थिता पद्मवर्णा तामी होपम श्रियम. चंद्रा प्रभासा यशस्या श्रिय लोके जेव दुष्टामुदारा. ता पद्मिनीं शरणं प्रपदे अलक्ष्मी नश्यत्वाता वृत्ति. आदित्यवर्णे तपोसो द्विजान्तो वनस्पतिसो वृक्षोत बिल्वा. तस्य फलानि तपसानंदान्तो मायांत रायांस भाई अलक्ष्मी. उपेतुमा देवसका कीर्ती स्व मनिन सह. प्रारुभूत स्फूर्तिराष्ट्र पृथ्वीमुद्दी ददातु मे. सुप्तिपाशा मला ज्येष्ठा अलक्ष्मी नाश्ययाम्यहम. अभूतिम समृद्धीत सर्वा निर्नद ग्राहात. गंधद्वारा गुराधरा नित्यपुष्टा कृष्णी. ईश्वरी सर्वभूताना तामी होपम श्रियम. मनस्सा काम माकुती वाचा करे मशी मही. पशुना रूप मन्यशमय श्रेयता एषा. कर्दमेव प्रजाभूता मही संभव कर्दम. प्रिय वासर में कुले मातर पद्ममालिनी. आज त्रजांतो स्निग्धादि चिकलित वसे में गृह. नीच देवी मातर श्रीवास में कुले. अद्राया किरणी यष्टी सुवर्ण हेममालिनी. सूर्या हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. आद्रा पुष्करिणी पुष्टि पिंडला पद्ममालिनी. चंद्रा हिरण्यमय लक्ष्मी जात वेदोम आवह. काम आवह जात वेदो लक्ष्मी मनभगामिनी. एषा हिरण्य प्रभो गावो दास्योशान विंदे पुरुषानम. ये शुची प्रवेशभूता धिय दाज्य मननव. सुक्त पंचदृशच श्रीकाम सतत जपेत. पद्मानने पद्मो पद्माक्षी पद्म संभवे. तन्मे भस्सी पद्माक्षी येन सौख्यम लाभ्यहम. अश्वदाये गोदाये धनदाये महादने. धन में लभता देवी सर्व कामांश दे में. पद्मानने पद्मवी पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदला यथाक्षी. विश्वप्रिय विष्मननुकुलेता पद्मयी सन्निधत्व. पुत्र पौत्र धनधान्य हस्तास्वादी गविरतम. प्रजाना भव सीमाता आयुष्यम करोतु मे. धन अग्निर धन वायुर धन सूर्य धनवसु. धन इंद्रो बृहस्पति वरुणधरस्तु मे. वैमतेय सोमतिंब सोमतिंब वृत्तः. सोमधनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिना. न क्रोधो न माश्चर्य न लोभो नाशुंभा. भक्ताना श्रीसुक्त जपेत. सरसी जमले सरोजस्ते धवलतरा शृंग गंधमाल्या शोभे. भगवती हरिवल्लभे मनज्ञ त्रिभुवनभूती करी प्रसिद्धमयम्. विष्णुपत्नी क्षमादेवी माधवी माधव प्रिया. लक्ष्मी प्रेयसखी देवी नमाम्यच्युत वल्लभा. महालक्ष्मी विपद्मे विष्णुपत्नीच धीमहि. तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ऋण रोगादि दारिद्र्य पाप शुद्ध मृत्युः.
भय शोक मनस्ताप नश्यन्तु सर्वदा श्री वर्चस्व आयुष्यम आरोग्यम विधातम सोममान्य मयेते धान्य धन पशु भयपुत्रलाभ शतसवर्ष दीर्घमायुष्यम इति श्री सुक्तम श्री कालिका माता कवच ओम अस्य श्री कालिका कवचस्य भैरव ऋषी गायत्री छंदा श्री कालिका देवता संध्या वैरी संग नासे विनियोग स्वाहा ओम कालिका घोरूपा सर्व कामप्रदा शुभा सर्वदेव स्तोता शेवी शत्रु नाश करोतु ते री री स्वरूपिणी चैव री 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 संगिनी तथा री री सौ सौ स्वरूपा सा सर्वदा शत्रुनाशिनी री री रूपिणी भवबंध विमोचनी यया शत्रुहर्तो निशुंभव स्वा महासुर रहितो वैरी नाशाय वंदिता कालिका शंकर प्रिया ब्राह्मणी शैवी वैष्णवी वाराणसीका कौमारी श्री चामुंडा खादंतु मम दीक्षिता सुरेश्वरी घोररूपा चंडमुंड विनाशिनी मंडमाला वृत्ताजीय संवता पातु माम सदा ह्री ह्री कालिके घोर दृष्ट रुद्र प्रिय रुद्र पूर्व सर्वत्र साधिरा वितिष्ठिन मम शत्रुन खादय खादय हिंसय हिंसय मारय मारय धी 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 छंदे छंदे उच्चाटय उच्चाटय द्रावय द्रावय शोषय शोषय याते धाती चामुंड हर हरि बांबी कालिकाये सर्व शत्रु समर्पयामी स्वाहा किट किट किर किर कटु कटु मर्यद मर्यद मोहय मोहय हर हर मम रिपुन ध्वंसय ध्वंसय भक्षय भक्षय त्रोटय त्रोटय याते धानिका चामुंडा सर्व जनाना राजपुरुषा देही देही नूतन धान्य जयक्ष जयक्ष साक्षाक्षु शौक्ष स्वाहा अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त या ते चक्रू रामे पात्रे या चक्रू मिश्र धान्य आमे माशे कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू कोकवाक्या वजे या कुरिरिनी अव्या ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू रेकशते पशुनामो भयादती गर्भते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू मलया वलगवा नराचाम क्षेत्रे ते कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू ग्रहपत्या पूर्वाग्रात दूषिता शालाय कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू सभाया या चक्रू हृदय देवते अक्षयशु कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू शेनाया चक्रू विश्वाविदे दुदंबो कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते कृत्या कुपेवदो स्मशानेया नीचरत्नो संध्यानी कृत्याय चक्रू पुन्हा प्रति हरामिताम या ते चक्रू पुरुषास्ते अग्नसंक सुकेशाम भ्रोक निद्रा ऋग्वाद पुन्हा प्रति हरामिताम नाग भारुन्नाथा पंत प्रवीण मशी अधिरो मर्या धीरुद्ध संज भाज्या चिक्त्या एकशकारण शशांक कर्तु शस्त्रे पादमोगिन चक्रार भद्रम भगवो भगवद भा